याच्या आधी काही पत्र आले? याच्या आधी काय पत्र तुम्ही काय ग्रामपंचायत ठराव दिलेला आहे का? नाही याच्या आधी भाऊसाहेब तुम्ही ग्रामसेवक म्हणून जबाबदारी घ्यायचे. नाही. चुकून कुठल्या ग्रामपंचायतीचा ठराव जर गेला तर आम्ही त्या सरपंचाला ग्रामचौकला सोडणार नाही आणि बीडीओला सोडणार नाही आणि आम्ही तहसीलदारला सोडणार नाही. मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतोय, खोटं बोला पण रेटून बोला असं काम खरं तर या अदानीच्या कार्यकर्त्यांचा चालले. अदानीचे कार्यकर्ते ऐकून येऊन खरं तर पाहणी करतात कसं पोट आहे काय आहे, परंतु हे सगळं चापचूप मध्ये चालले. आताची त्याने ही मिटिंग लावलेली या ठिकाणी आमच्या आजनवल्या गावचे ग्रामसेवक नांगरे भाऊसाहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी हे पत्र या ठिकाणी वाचून दाखवलेले. आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आहेत, माझा तरुण वर्ग शेतकरी या ठिकाणी आहे. परंतु आम्ही मगाशीच सांगितले की आम्ही आता गबसणार नाही. आपण त्या ठिकाणी ते कोण येतील त्या ठिकाणी ते मिटिंगच होणार नाही. त्या मिटिंगचा निषेध करायचा आणि जेवढ्या ग्रामपंचायतीला हा पत्र व्यवहार झालाय त्याची होळी करून त्याची राख करून त्यांचा निश्चित करायचा आणि कलेक्टरला ठणकावून सांगायचा का वन खात्याचा या जमिनी असतील आमच्या शेतकऱ्यांच्या असतील, इकडे आमच्या व्यासाच्या अंतर्गत असणारा हा सगळा विभाग आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रकल्प आम्ही या मावळपट्ट्यामध्ये किंवा या घाटाच्या तोंडीची होऊ देणार नाही. आम्ही आज डोंगरामध्ये राहतोय, आम्ही आज झाडांमध्ये राहतोय. आमच्या हिरड्याला बाजार नाही. काय हिरड्याला बाजार आहे? आमच्या भाताला बाजार नाही. आमची नुकसान जर झाली, बांधोळी गेली, आम्हाला 1500 रुपये 600 रुपये 500 रुपये त्यांच्या बापाने पाहिलं का अशी कोण नुकसान असते का? आणि म्हणून सतत आमच्यावर अन्याय होतोय. आज मंगाची खरं तर आज आमच्या धरणामध्ये जमिनी गेल्या, खाली तिकडे खरं तर ऊस पिकले, नगरपर्यंत पाणी गेला. नगरचा जुन्नरचा काय संबंध आहे? आम्हाला या काही गावाला अजून लिफ्ट योजना झाली नाही. अशा प्रकारचा आमचा सतत आमचा अन्याय होतोय. आणि म्हणून मी आदिवासी कार्यकर्त्यांना सगळ्यांना आवाहन करतोय, सगळ्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवा आणि या प्रकल्पासाठी लढा द्या आणि संघर्ष करा. रक्ताचे पाठ वाहिले तरी चालेल, पण मागे पुढे हटू नका. आता काय 5 वर्ष इलेक्शन नाही, आता काय 5 वर्ष निवडणुका नाही. निवडणुका गेल्या उडत, निवडणुकीचं काही कारण नाही. पण आज आपल्या पोरा लेकरांच्या तोंडाचा घास करताना कोण अदानी का फदानी आहे हा करत घेणार आहे. आणि म्हणून त्याला उत्तर देण्यासाठी ज्या टायमाला आपला महामोर्चा निघल त्या मोर्चामध्ये सामील व्हा आणि कल्याण नगर रोड हवे, नाशिक पुणे नगर रवे हाडे हे रोड सगळे आपले बंद करावे लागतील. बायका पोरा जनावरं घेऊन त्या ठिकाणी मोर्चा काढावा लागेल, मुख्य जनावरांचा मोर्चा काढावा लागेल. आणि अधिकाऱ्यांनी जर त्यांची बाजू धरली तर आपल्याला गाढवाचा पण मोर्चा काढावा लागेल. तरी आपल्या का गाढवा नाही, गाढवा आणावा लागतील आणि आदिवासींच्या बचावासाठी संघर्ष करावा लागेल. अशा प्रकारचा मी मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो. या ठिकाणी पत्रकार मोरे साहेब असतील, काका जाधव असतील, भंडारी असेल, वाणी साहेब असेल, संदीप असेल, या ठिकाणी सर्व किरण साहेब असेल, सर्व पत्रकारांना माझं आव्हान आहे का पत्रकार मित्रांनो आमच्या गरिबांना न्याय द्या. मीडिया हा तिसरा डोळा आहे. मीडियाच्या माध्यमातून यांना ते बातमी बघू द्या. ही बातमी आपण टीव्हीला पण लावा. जर यदा कदाचित आमच्या या ठिकाणी बळजबरी केली, तर हा प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला, आमच्या रक्ताचे पाठ वाहिले तरी चालेल, आमचा प्राण गेला तरी चालेल, पण आम्ही मागे हटणार नाही. जंतर मंतर सारखा दिल्लीला जसा आंदोलन झालंय तसा जंतर मंतर या घाटघर आणि तळेचेवाडीच्या अडोच्या वस्तीवरती झालं तरी चालेल. इथं खडक आहे, तगड आहेत, डोकी फुटली तरी चालेल, पण एकाला सुट्टी देणार नाही. अशा प्रकारचा माझा सच्चार यांना इशारा आहे. इशारा समजा, दम समजा, काय समजायचं ते समजा. माझ्या हातामध्ये आता बारीक काठी आहे, पण आमच्या घरामध्ये मोठी मोठी दांडकी आहेत. ती दांडकी घेऊन माझ्या महिला भगिनी लाटणी घेऊन आम्ही खरं भाकरी लाटायच्या पळपट घेऊन लाटणी घेऊन या अधिकाऱ्यांच्या तोंडामध्ये ती लाटणी काढल्याशिवाय अशा प्रकारे इशारा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. अरे या अदानीचं करायचं काय? अरे या अदानीचं करायचं काय? या अदानीचं करायचं काय? या अदानीचं करायचं काय? अरे जमीन आमची हक्काची, अरे जमीन आमची हक्काची, अरे जमीन आमची हक्काची. धन्यवाद.